नागपुर के गिट्टीकलां थाना क्षेत्र में 31 तारीख को हुई सेंधमारी की वारदात का पुलिस ने खुलासा कर दिया। पुलिस ने इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया, जिनमें एक नाबालिग भी शामिल बताया जा रहा है। पुलिस जांच के दौरान आरोपी के कब्जे से करीब 3 लाख रुपए का चोरी का माल बरामद किया गया। बरामद सामान में सोने चांदी के जेवरात भी शामिल है। पुलिस के अनुसार नाबालिग आरोपी अपने निजी खर्च पूरे करने के लिए इस अपराध में शामिल हुआ था। पूछताछ में उसने वारदात में अपनी कबूली स्वीकार की। फिलहाल पुलिस दोनों आरोपियों से पूछताछ कर रही है और यह पता लगाने में जुटी है कि वे पहले भी ऐसी घटना में शामिल रहे या नहीं। गिट्टीकलां पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। पोलीस स्टेशन गिट्टीकलां अंतर्गत हजारी पहाड़ गायकवाड लेआउट येथे 31/7/2026 ते रात्रीच्या दरम्यान एक घरफोडी झाली होती। त्या घरफोडीच्या फिर्यादीला ती माहिती 1:08 दुपारी मिळाली। त्या अनुषंगाने सदर घटनास्थळी आम्ही तसेच फॉरेन्सिक व्हॅन आपले DB पथक स्वतः जाऊन घरफोडीच्या घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले। घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही त्या दिवसापासून एक तांत्रिक तपास सुरू केला आणि आमच्या तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा अतिशय मागोवा घेऊन तो आरोपी जो आहे या गुन्ह्यातील तो अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयितरित्या फिरतो अशी माहिती मिळाल्याने आमच्या DB पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली तर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी तो गुन्हा त्याचा एक विधी संघर्षित बालक याच्यासोबत केल्याचे सांगितले व गुन्ह्यात त्यांनी जे वाहन वापरले होते ते सुद्धा पोलीस स्टेशन पाचपावली येथील चोरीस गेलेले आहे। सदर घरफोडीमध्ये 3,48,000 रुपयाचा चांदी सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेला होता। तो संपूर्ण मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे। इतर गुन्हेही त्यांनी केले असल्याची शक्यता आहे। त्याबाबत सुद्धा आमचा तपास सुरू आहे आणि सदरचा आरोपी हा सागर वर्मा असून तो कळमना येथे राहतो। त्याबाबत सुद्धा आमचा तपास सुरू आहे। आम्ही आता त्याची पोलीस कोठडी घेतल्यानंतर परत त्याच्याकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याबाबत आमचे कार्य करीत आहोत। पकडलेल्या आरोपीचा कळमना हद्दीमध्ये घरफोडी करण्याचा तो सराईत गुन्हेगाराची माहिती मिळालेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये 3,48,000 रुपयाचा मुद्देमाल गेला होता। त्यापैकी 3 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। त्याशिवाय पाचपावली येथील मोपेड ती सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे।